आपण काळ्या हळदीबद्दल फार कधी ऐकलं नसेल, मात्र ही बहुगुणी हळद शेतकऱ्यांनाही मालामाल करू शकते, कारण या काळ्या हळदीचे दर हजारांच्या घरात गेलेले आहेत. बघूयात या काळ्या सोन्याची यशोगाथा. शेतकऱ्याच्या शेतात पिकली काळी हळद. कच्च्या काळ्या हळदीला 1000 रुपये किलो दर. काळ्या हळदीच्या पावडरचे दर 4 ते 5 हजार रुपये. मेडेकर शेतकऱ्यानं पिकवली 300 किलो काळी हळद. ही हळद जरा निरखून बघा. दिसायला पिवळ्या हळदीसारखीच दिसत असली तरी ही हळद पिवळ्या हळदीपेक्षाही जास्त भाव खाते. दिसायला काळी नसली तरी या हळदीला काळी हळद म्हणून ओळखलं जातं. अनेक औषधी गुणधर्म आणि आयुर्वेदिक महत्व असलेली काळी हळद नांदेडमधील अर्धापूर गावचे शेतकरी शिवार खेडेकर यांनी पिकवली आहे. विशेष म्हणजे या काळ्या हळदीला 1000 रुपये किलो इतका दर मिळतो. आयुर्वेदिक औषधांमध्ये या काळ्या हळदीचा वापर प्रामुख्याने केला जातो. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्येही या काळ्या हळदीचा उपयोग होतो. अँटीऑक्सिडंट असलेल्या या काळ्या हळदीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. शिवार खेडेकर यांनी 5 वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून अर्धा किलो हळदीचं बियाणं ऑनलाईन मागवलं. प्रयोग यशस्वी झाला आणि त्यातून हळदीचं उत्पन्न निघालं. त्याच हळदीच्या बियाण्यांमधून त्यांनी यंदा 300 किलो हळद पिकवली आहे. ही हळद दुर्मिळ असल्यामुळे आम्हाला मिळत नव्हती, तर ऑनलाईन खरेदी केलेली आहे आम्ही. जवळपास अर्धा किलो 1600 ते 1700 रुपयाला पडली होती. तर ते अर्धा किलो घेतल्याच्या नंतर आम्ही शेतीमध्ये लावल्याच्या नंतर त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला अर्धा किलो पासून 2 ते 2.5 किलो 3 किलो पर्यंत ही हळद झाली होती. असं करत करत आम्ही लगातार 5 ते 6 वर्षापर्यंत हळद लावली होती. गेल्या वर्षी आम्ही जवळपास 60 ते 70 किलो या हळदीचं बियाणं लावलं होतं. तर 70 किलो पासून ह्या वर्षी आम्हाला 2.5 ते 3 क्विंटल ही हळद झालेली आहे. आणि या हळदीचं महत्व फार असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद दुर्मिळ असल्यामुळं फार दुरून आम्हाला संपर्क करून काही लोक येतात, काही शेतकरी वर्ग येतो, काही आयुर्वेदिक दुकानदार येतात आणि डॉक्टर लोक सुद्धा ही हळदीची मागणी करतात. आणि ही हळद आज आम्ही जवळपास 1000 रुपये प्रति किलो प्रमाणे विकत आहोत. आयुर्वेदिक डॉक्टर मोगडपल्ली मेडिकल चालक 1000 रुपये किलो प्रमाणे घोडेकर यांच्याकडून ओली हळद विकत घेतात. विशेष म्हणजे सुकलेल्या हळदीचे आणि हळदीच्या पावडरचे दर तर तब्बल 5 ते 6 हजार रुपयांच्या घरात आहेत. आज ही हळद सर ओली जर आपण बेण्यासाठी घेतली तर 1000 रुपये किलो आहे. आणि ही जर हळद आपण शिजवून वाळवली, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं जर आपण पावडर बनवलं तर 5 ते 6 हजार किलो असं जाते. त्याची मागणी सर आयुर्वेदामध्ये फार आहे, वास्तुशास्त्रामध्ये पण आहे आणि बरेचसे असे लोक आहेत ते ज्याला भरपूर माहिती आहे या हळदीविषयी ते लोक घेऊन जातात. हळद ही मुळातच औषधी गुणधर्माची. पिवळ्या धमक्क रंगामुळे अगदी रोजच्या हळदीलाही जेवण, खाद्य उद्योगासह औषध आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये खूप महत्व आहे. त्यात आता शेतकऱ्यांकडे काळ्या हळदीचा नवा हुकमी पर्यायही उपलब्ध झालाय. काही हजार रुपये किलोने विकली जाणारी ही काळी हळद शेतकऱ्याचं नशीब चमकवू शकते. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नांदेड.